दुर्गेश्वर गडांचा महाराजा, स्वराज्याची राजधानी श्रीमान रायगड. किल्ले रायगडावर जाण्यासाठी एकूण 3 पायवाटा आहेत: चित्त दरवाजा, नाणे दरवाजा आणि रोपवे. आपण चित्त दरवाजाने रायगडावर जाणार आहोत. त्यानंतर रोपवे आणि नाणे दरवाजा देखील आपण पुढील भागात बघणार आहोत. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असून समुद्र सपाटीपासून सुमारे 820 मीटर म्हणजे 2700 फूट उंचीवर आहे. मराठा साम्राज्याच्या इतिहासामध्ये याची खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी राजांनी रायगडाचे स्थान आणि महत्त्व पाहून 16व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यासाठी सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातील ते एक अधिक महत्त्वाचे ठिकाण आहे. राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोटा, चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडात तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने तोकडा. दौलताबादचे दशगुणी उंच असे देखूनही बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा. देवगिरीच्याहून दशगुणी 1.5 गाव उंच, प्रशस्त जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगत नाही, उभ्या कड्यावर पाखरू उतरण्यास जागा नाही. हे बघून महाराज खुशीने म्हणाले, तक्तास जागा हाच गड करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावर राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी. गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची 2900 फूट आहे. गडाला सुमारे काही काळ पायऱ्या चढून गेल्यावर आपणास तटबंदीमध्ये एक गोमुखी दरवाजा दिसतो. तोच हा महादरवाजा. महादरवाजाच्या बाहेरील अंगास दोन्ही बाजूंस 2 सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाजावर असणाऱ्या या 2 कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्यात श्री आणि सरस्वती नांदत आहेत. श्री आणि सरस्वती म्हणजे विद्या आणि लक्ष्मी होय. महादरवाजाला 2 भव्य बुरुज असून एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोकं आहेत त्याला जंग्या म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोकं ठेवलेली आहेत. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाजातून आत आल्यावर पहारेकरांच्या देवड्या दिसतात, तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर पुढे काही पायऱ्या चढून गेल्यावर गडावर काही तोफा दिसून येतात. त्या पाहून आपण पुढे जातो. थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पाणी पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता, म्हणून यास हत्ती तलाव असेही म्हणतात. हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे 50-60 पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानद्यांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली, म्हणूनच या तलावाला गंगासागर नाव असेही पडले. स्तंभांच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून 31 पायऱ्या बांधलेल्या आहेत. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो. पालखी दरवाजाने वर प्रवेश केला की चढ उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेना दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे 7 अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महल. राण्यांच्या महलामध्ये काही वेगळ्या इमारती दिसून येतात, जसे की स्नानगृह, शौचकूप इत्यादी. राणीवशासमोरच धान्य कोठार अथवा कारागृह यापैकी एक इमारत दिसते. त्याच्या बाजूला अष्टप्रधान मंडळ यांचे वाड्याचे अवशेष आपणास दिसून येतात. राणी वशाच्या समोरच डाव्या हातात दासींसाठीच्या घराचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याच्या आत प्रवेश केला जातो. बालेकिल्ल्याच्या आत प्रवेश करताच प्रशस्त चौथरा लागतो. तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथरा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे.
गंगासागर तलावाच्या दक्षिणेस 2 उंच मनोरे दिसतात, त्या स्तंभ म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे तेच हे असावेत. ते पूर्वी 5 मजली होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळून येते. राजभवनाजवळील स्तंभाच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे. त्यालाच खलबतखाना असेही म्हणतात. गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली ही खोली असावी असे म्हणतात. कोणाच्या लक्षातही येणार नाही अशी ही जागा बघून कुतूहल वाटते. महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला तीच ही राजसभा. राजसभा 220 फूट लांब. येथेच महाराज 32 मन सोन्याच्या नवरत्नाने तयार केलेल्या सिंहासनावर आरूढ होऊन स्वराज्याचे छत्रपती झाले. आता येथे महाराजांची भव्य मूर्ती बसवण्यात आली असून त्याच समोर संरक्षण तळ तयार करण्यात आला आहे. राजे देवदेवतांचं दर्शन घेतलं. राजे राजे होणार होते. राजे देवदेवतांना विसरले नव्हते. राजे आई भवानी मातेस नतमस्तक झाले. जगदीश्वरात साकडं घातलं. शिरकाई मातेस वंदन केलं. राजे या मार्गाने हत्तीच्या अंबारातून खाली उतरले. या मार्गाने मात्र राजे शिबासारखी पावलं टाकतात. बाजूला 6000 प्रजेच्या कमरेला भगवी शाल, डोक्यात मनाचा पेटा. राजे या मार्गाने जाताना आनंदाने खुशीने जातात. परंतु समोर काही 4 पायऱ्या. त्या 4 पायऱ्या चढताना राजांचं अंतःकरण भरतं. राजांच्या पाय लटलटतात तर का? ज्या वीरशुरांवर, ज्या वीर मावळ्यांवर ज्याने स्वराज्य घडवलं तो मावळा मात्र या राज दरबारात दिसत नव्हता. ज्याने रक्ताचे पाठ घालवले, ज्याने हात कापून घेतला तो मावळा या राज दरबारात दिसत नव्हता. साहेब कल्पना करा काय राजांचं अंतःकरण भरलं असेल. परंतु राजाने कधी आपल्या लढाईचं नसतं. राजाने कधी चित्ते लागणे जायची नसते. राजे या पायऱ्या चढताना नक्कीच आऊसाहेबांना म्हटले, आऊसाहेब जी पहिली पायरी चढतो हिंदवी स्वराज्याची, दुसरी पायरी प्रतापराव गुजर, तिसरी पायरी तानाजी मालुसरे. आऊसाहेब जी 4थी पायरी चढतो ना, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे अशी म्हणणारे माझे बाजीप्रभू देशपांडे अशी वीर मावळ्यांची नावं घेऊन राजे लटलटच्या पायाने सिंहासनाधीश्वर झाले. सिंहासनावर त्यारूढ झाले. राजांच्या हातात विस्तूचं छत्र दिलं. राजांच्या अंगावर 1000 मोहरांचा वर्षाव झाला. आणलेल्या गागा भट्टाने 7 नद्याचा 7 समुद्राच्या पाण्याचा अभिषेक घातला. राजे छत्रपती झाले. राजाने आऊसाहेबांकडे पाहिलं. आऊसाहेब काय म्हटल्या, अरे या शिवनेरीच्या काळ्या मातीमध्ये खेळणार बाळ माझं, या शिवनेरीच्या काळ्या मातीचे गड किल्ले बनवणार बाळ माझं. आज 32 मणाच्या सिंहासनावर चढलो. 1 मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलो वरती राजे सिंहासनावर चारूढ झाले. राजांच्या हातात विस्तूचं छत्र दिलं.
राजांच्या अंगावर 1000 मोहरांचा वर्षाव झाला. आणलेल्या जागा भट्टाने 7 नद्याचा 7 समुद्राच्या पाण्याचा अभिषेक घातला. राजे छत्रपती झाले. राजाने एक नजर या भरलेल्या दरबारात टाकली, दुसरी नजर कोपऱ्यात बसलेल्या त्या विधवा बायकांकडे पडते. अहो, कल्पना करा काय राजांचं अंतःकरण भरलं असेल. परंतु आपल्या राजाने रडायचं नसतं, राजाने कधी चित्ते लागणे द्यायची नसते. राजे सिंहासनावर त्यारूढ झाले. नगार खड्यावर नगारे सनई चौघडे वाजले. महादरवाजाच्या तिथे 21 तोफांच्या सलाम्या देण्यात आल्या आणि दरबारातून एका झुलपुकदाराने जोरात सलकार दिले. महाराजाने ऐका, सगळ्याने पाठोपाठून फक्त सगळ्याने प्रतिसाद द्या. एका मावळ्याने भरलेल्या दरबारातून अशी एक ललकारी द्यायची. ललकारी अशी आहे की महाराज, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्याच्या सर्वाधिक उंचीवर असतो. आजही महाराजांच्या सिंहासनापर्यंत नगारखान्यापासून अगदी हळू आवाजात कोणी बोललं किंवा साधी कुजबूज जरी केली तरी स्पष्ट आवाज येतो. अशी टेक्नॉलॉजी महाराजांनी हिरोजी इंदुलकर यांच्याकडून तयार करून घेतली, जेणेकरून रयतेस संकोच वाटणाऱ्या नगारखान्यातून पुढे जात आपणास रायगडावरील अनेक ठिकाणं बघायची आहे. परंतु ते पुढील भागात. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.